मला वाटतं अभूतपूर्व अशा प्रकारचं यश जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा भेटताना दिसतंय. कारण आपण बघाल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, एक प्रचंड असं यश माननीय देवाभाऊंच्या विकास कामांवर प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. आणि तोच ट्रेंड आज महाराष्ट्रामध्ये दिसतोय. शहरांबरोबर ग्रामीण विकासासाठी माननीय देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली, ज्या काही योजना त्या ठिकाणी आहेत, त्याचे पडसाद निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उमटताना दिसत आहेत. आणि म्हणून अपवादात्मक कोल्हापूर, नागपूर आणि पिंपरी चिंचवड किंवा 2-4 महानगरपालिकेमध्ये संमिश्र यश आहे. बाकी ठिकाणी भारतीय जनता पार्टी आज सर्वाधिक जास्त जागा जिंकणारा जिल्हा परिषद सुद्धा आणि पंचायत समितीत त्या ठिकाणी पक्ष पुढे येताना दिसतोय. नक्कीच. पण भाजपची आणि त्यासोबतच त्यांच्या मित्रपक्षांची जी सरशी आहे ती या निवडणुकांमध्ये सुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचे जे वोटिंग पर्सेंटेज आहे ते सुद्धा या ठिकाणी वाढतानाचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते. विरोधक कुठेतरी बॅकफुटवर असं म्हणावं. निश्चितच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागोमाग शिंदे सेनेला यश मिळताना दिसतंय. त्याचबरोबर आमचे मित्रपक्ष अजितदादा पवारांचा पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली त्यांनाही यश मिळताना दिसतंय. आणि बाकी मग संमिश्र यश आहे. पण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये महायुतीलाच जरी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो तरी जनाधार मिळताना दिसतोय. ठाकरेंची जी शिवसेना आहे ती अजूनही कुठेही आघाडीवर असतानाचं चित्र पाहायला मिळत नाहीये. बरीच सुमार कामगिरी या निवडणुकीमध्ये त्यांची झाली अशी पण चर्चा रंगताना नेमकं कुठे काय चुकलं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं त्यांचं सर्वच चुकलेलं आहे. बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका गेल्यामुळे शहरात परिणाम झाला. संघटन ग्रामीण भागात उभं करू शकले नाहीत, टिकवू शकले नाहीत, ताकद देऊ शकले नाहीत. कारण निवडणुका या कार्यकर्त्यांना ताकद देणाऱ्या असतात. ना कुठे प्रचारसभा, ना कुठल्या प्रकारची ताकद, ना आत्मविश्वास वाढवण्यासाठी पक्ष पातळीवर काही झालं. आणि नेमकं त्यांच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा गांभीर्यानं या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका